सध्या नीता अंबानीचा कामाख्या मंदिरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। राजकीय संकट असो व IPLचा सामना, मोठमोठे दिग्गज गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या चरणी का लीन होतात? विज्ञानाला न उलगडलेलं रहस्य की वर्षानुवर्ष चालत आलेली अंधश्रद्धा? सध्या चर्चेत असलेल्या कामाख्या मंदिरामागचं नेमकं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आसामच्या नीलाचल पर्वतावर वसलेलं हे मंदिर जगातील 51 शक्तिपीठांपैकी सर्वोच्च मानलं जातं। इथं कोणतीही मूर्ती नाही, तर सती मातेच्या योनी स्वरूपातील नैसर्गिक शिळेची पूजा केली जाते। दरवर्षी 3 दिवस ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी लाल होणं हे आजही विज्ञानासाठी एक कोडच आहे। हे मंदिर जगातील सगळ्यात मोठं तांत्रिक आणि अघोरी साधनेचं केंद्र असून स्त्रीत्वाची प्रजनन शक्ती आणि नैसर्गिक मांगल्याचं सर्वोच्च प्रतीक म्हणून मानलं जातं। अनेकांचा असा विश्वास आहे की इथं प्रत्येक इच्छा पूर्ण होते, पण त्यासोबत जोडली गेली आहे ती बळी देण्याची प्रथा। 2022 मध्ये महाराष्ट्रातील सत्तांतराच्या काळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार गुवाहाटीमध्ये असताना आणि सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा त्याच सहकाऱ्यांसह त्यांनी या कामाख्या मंदिरात थँक्स गिव्हिंग दौरा केला होता। मात्र सध्या नीता अंबानी यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। एकीकडे वंतारासारख्या प्रकल्पातून प्राणी संरक्षण, तर दुसरीकडे अशा प्रथांना मांडणं हे कितपत योग्य आहे अशा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतात। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळानुसार ही प्रथा बदलते। अनेक भक्त आता प्राण्यांचा जीव न घेता त्यांना दान म्हणजेच जीवित बळी म्हणून मंदिराला अर्पित करतात। जिथं विज्ञानाचे नियम संपतात तिथंच अंधश्रद्धा सुरू होते असं म्हटलं जातं। तुम्हाला काय वाटतं? पुरोगामी असलेल्या आपल्या देशात नीता अंबानी सारख्या व्यक्तीने आपली टीम जिंकावी म्हणून कौल लावणं योग्य आहे का? तुमचं स्पष्ट मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी व्हायरल कारभारला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।